मुलांनो, गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. कसे आहात? मजेत? मजेत राहा, आनंदात राहा, पण अभ्यास मात्र करा आणि स्वतःची, कुटुंबाची काळजी घ्या. विनाकारण बाहेर जाऊ नका. आणि जरी सर्दी खोकला झाला तरी घरी स्वतःची खूप काळजी घ्या. चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया. विषय घेतलेला आहे आपण अर्थशास्त्र, इयत्ता 12वी. आणि तुमच्यासाठी आज एक सुविचार आणलाय मी सुंदरसा. मुश्किल रास्ते अक्सर खूबसूरत मंजिल की ओर ले जाते हैं. म्हणजेच काय तर कठीण रस्ता असेल, आयुष्यामध्ये खूप काही त्रास असेल, पण शेवट किंवा मंजिल किंवा आपलं ध्येय ते मिळतं तिथपर्यंत ते कष्ट घेऊन जातात आपल्याला. म्हणजे अडचणी जरी आल्या आपल्या आयुष्यामध्ये तरी पण आपल्याला शेवट जो असेल जिथे आपण पोहोचू नक्कीच यश आपलं वाट पाहत असेल. म्हणजे कष्टाशिवाय पर्याय नाही. अर्थशास्त्र हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. आणि आता आपण आवृत्ती घेत आहोत म्हणून काही महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण आवृत्ती वजा पुन्हा घेणार आहोत. कारण अर्थशास्त्रामधला पहिला भाग सूक्ष्म अर्थशास्त्राचा. या ठिकाणी काही सिद्धांत आहेत, आकृत्या आहेत. तिथे तुम्हाला काही ठिकाणी अडचण येऊ शकते. जेव्हा आपण आता आवृत्ती घेऊ मग आकृती कशी काढायची किंवा छोट्या मोठ्या अडचणी तुमच्या नक्कीच इथे सुटतील. आणि हे प्रश्न जे घेणार आहे मी आवृत्तीचे ते 8 गुणांचे, म्हणजे 6वा प्रश्न जो आहे त्यामधले घेणार आहे की 8 गुणांच्यासाठी कोणते प्रश्न येतात. बहुधा आता मी जे घेणार आहे प्रश्न, आज घेणार आहे तो प्रश्न 8 गुणांचा, तो तर हमखास बोर्ड परीक्षेला येणाराच आहे. म्हणजे यापूर्वीच्या परीक्षेत सुद्धा येऊन गेलेला आहे. चला तर पाहूया कोणता प्रश्न घ्यायचा आहे. दीर्घ प्रश्न. प्रकरण क्रमांक 3 आहे ब, मागणीची लवचिकता, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. या प्रकरणामधला तो प्रश्न आहे, घेणार आहोत तो. मग या प्रकरणामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत ते थोडस आपण आठवून पाहूया. या प्रकरणामध्ये मागणीच्या लवचिकता, तिसरं ब प्रकरण आहे ते. तिसरं प्रकरण 2 भागात आहे, अ आणि ब. त्यातला हा ब भाग आहे. प्रस्तावना आहे, मागणीच्या लवचिकतेची संकल्पना आहे आणि मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आहेत. एक उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता. आणि त्यानंतर किंमत लवचिकतेचे प्रकार आहेत. तर मी हा प्रश्न घेणार आहे किंमत लवचिकतेचे प्रकार. जे 5 प्रकार आहेत किंमत लवचिकतेचे, 8 गुणांच्या साठी येतात किंवा 4 गुणांना तरी येतातच. तर हा प्रश्न महत्वाचा आहे आणि पुन्हा एकदा आपण त्या आकृत्या समजून घेऊया. लक्षात आलंय की प्रकरण क्रमांक 3 ब आहे आणि त्यातला किंमत लवचिकतेचे प्रकार घेणार आहोत आपण. जेव्हा परीक्षेला प्रश्न येतो मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, तर हे वरचे 3 लिहायचे, उत्पन्न, छेदक आणि किंमत. पण किंमत लवचिकतेचे प्रकार आल्यानंतर काय कसं लिहायचंय उत्तर ते आता आपण पाहूया. पहा, मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार, त्याचे 5 प्रकार आहेत. 5 आकृत्या पण काढणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी. त्याला ईडी म्हणतात. ईडी म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. हे संपूर्ण लवचिकतेचं किंवा अनंतचं चिन्ह आहे. त्याला सिग्मा असं म्हणतात. असे नाही काढता आलं तर असं काढायचं, 2 शून्य जोडायचे एकमेकांना, 8 चष्म्यासारखं. आलं लक्षात? याला म्हणायचं सिग्मा. म्हणजे अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी, हे चिन्ह लक्षात ठेवा. नंतर आहे दुसरा प्रकार संपूर्ण अलवचिक मागणी. आता पहिल्याच्या विरुद्ध दुसरा आहे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, 0 झिरो. हे लक्षात घ्या, हे झिरो. अलवचिक म्हणजे काय? बदल न होणारा, 0. हे एकमेकांच्यात फरक स्पष्ट करासाठी पण 2 गुणांना येत असतं. नंतर तिसरा प्रकार आहे एकक लवचिक मागणी. एकक लवचिक, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती? 1. म्हणजे किंमत आणि मागणी समान. हे एकक लवचिक, एक लवचिकता. जास्त लवचिक मागणी म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ग्रेटर दॅन 1, एकापेक्षा जास्त लवचिकता असते. हे चिन्ह लक्षात ठेवा, हे ग्रेटर दॅन. आणि 5वा प्रकार आहे कमी लवचिक मागणी, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड लेस दॅन 1, लेस दॅन 1. हे असं चिन्ह लक्षात ठेवा.
हे ग्रेटर दॅन आणि हे लेस दॅन, हे चिन्ह लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. आता पहा, हे जे 5 प्रकार आहेत त्याचं स्पष्टीकरण करायचंय, आकृत्या काढायच्या आहेत, पण हे समजून घेतलं तर जमेल. परीक्षेच्या वेळेला उलट सुलट होऊ शकतं, म्हणून आपण हे समजून आकृत्या काढायच्या आहेत की अनंत आणि संपूर्ण लवचिक आणि संपूर्ण अलौकिक एकमेकांच्या विरुद्ध प्रकार आहेत, हे फरक पण येऊ शकतो आपल्याला. आणि जास्त लवचिक आणि कमी लवचिक हे पण एकमेकांच्या विरुद्ध प्रकार, आणि हा मधला एकक लवचिकतेचा तर अत्यंत सोपा प्रकार आहे. आता पहा, जेव्हा आपण शेकडा लवचिकता जर याची ठरवली तर इथे आहे त्याचं उदाहरण पण आपल्याला देता आलं पाहिजे. एक लवचिकतेचं सोपं उदाहरण आहे. एक लवचिकतेचं उदाहरण देता येईल की 10% किंमत बदलली, 10% मागणी बदलली तर एक उत्तर येईल, म्हणून एक लवचिकता. हे उदाहरण तुम्हाला मी दिलेले होते, ते लक्षात ठेवा. नंतर संपूर्ण अलौकिक म्हणजे किमतीत किती बदल झाला तर मागणी बदलत नाही, म्हणजे शून्य राहत. नंतर इथे अनंत लवचिकता, किंमत थोडी बदलली तरी पण मागणी खूप बदलते. नंतर जास्त लवचिकता, किंमत थोडी बदलते, मागणी जास्त बदलते. कमी लवचिकता, किंमत जास्त बदलते, मागणी कमी बदलते. असं साधारणपणे या तक्त्यावरून तुम्ही लक्षात ठेवलं तर बऱ्याच गोष्टी समजू शकतात. आले लक्षात? आपण आता सविस्तर याच्या संदर्भात माहिती घेऊया. पहा, आता लगेच मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार आकृती वगैरे काढायची नाही, थोडीशी माहिती लिहावी लागेल त्याची व्याख्येच्या स्वरूपात, किंवा ते काय आहे. क्रमांक 1, अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे? अनंत. मग त्याची व्याख्या सोपी आधी, किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो तेव्हा त्याला अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी म्हणतात. इथे पहा, अनंत बदल, हे चिन्ह लक्षात ठेवलं की सगळं समजायला लागतं. त्याचं उदाहरण पाहू. सोन्याच्या किमतीत बदल न होता मागणी सतत वाढते, म्हणजे किंमत बदलली नाही तरी मागणी वाढते. त्याचं सूत्र आहे, हे सूत्रही पाठ करा. मागणीची किंमत लवचिकता बरोबर अंशस्थानी लिहायचं मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल बरोबर काय आहे? अनंत. म्हणजे काय तर किमतीत थोडा बदल झाला तरी मागणीत जास्त बदल होतो, म्हणून ती अनंत लवचिकता आहे. म्हणून मागणीची किंमत लवचिकता बरोबर अनंत बदल होतो. अतिशय सोपं आहे, हे सूत्र लक्षात ठेवा फक्त, म्हणजे तुमच्या समजेल, ते तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. आता आपण जे मांडले ते वक्र काढायचंय, संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र. हे वस्तुनिष्ठ प्रश्न पण येतात पहा असे, की कोणत्या अक्षाला समांतर आहे वगैरे. अ आणि क्ष अक्ष काढायचा, तिथे मागणी घ्यायची. मागणी नेहमी या अक्षर घ्यायची. मुलांना तुम्ही नावं द्यायला विसरता, आकृतीला नाव नेहमी द्यायचंच. आणि य अक्षावर घेतलेली आहे आपण इथे किंमत. आता अ पासून क पर्यंत ही किंमत आहे, किंमत बदल होत नाहीये, कायम आहे. आणि म हा मागणीचा वक्र आहे आडवा, तो कोणत्या अक्षाला आहे? आणि क्ष अक्षाला आडवा आहे. लक्षात आले? याला संपूर्ण लवचिक मागणी म्हणतात. का तर ही किंमत क कायम आहे. इथे खाली मागणी, इथे किती टाकली तरी पहा, मागणी कमी जास्त होऊ शकते इथे, असे जर आपण लंब टाकले तर. पण किंमत काय आहे? कायम आहे, किंवा अल्प बदल होतो, तो दिसत पण नाही. म्हणजेच काय, मागणीत प्रचंड बदल होतोय पण किमतीमध्ये बदल होत नाही, असा त्याचा अर्थ. आलं लक्षात? क किंमत कायम आहे आणि वक्र क्ष अक्षाला समांतर आहे. कोणता? संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र. हे लक्षात ठेवा, हा सोपा प्रकार आहे. याच्या विरुद्ध दुसरा प्रकार. मग आकृतीत ते थोडक्यात 2 ओळी स्पष्टीकरण लिहायचं. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे क या किमतीला मागणी अनंत लवचिक आहे. ही क किंमत आहे आणि मागणी अनंत लवचिक, जी म या मागणी वक्राने दर्शवली, ह्या वक्राने दर्शवलेली आहे. मागणी जेव्हा अनंत लवचिक असते तेव्हा मागणी वक्र क्ष अक्षाला समांतर असतो. हे काय आता सांगितलं आपण. हा अ आणि क्ष अक्ष त्याला समांतर असा म मागणीचा वक्र आहे. लक्षात आलंय? क्ष अक्षाला समांतर असणारा मागणी वक्र कोणता असतो? तर तो आहे म. लक्षात आलंय? क किंमत आहे आणि म मागणी वक्र आहे आणि तो अ आणि क्ष अक्षाला समांतर आहे. तो झाला संपूर्ण अलौकिक मागणीचा वक्र. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे? अनंत. आले लक्षात? हा झाला पहिला प्रकार.
आता दुसरा प्रकार आहे त्याच्या पुढचा, तो अगदी याच्या उलट लिहायचा आहे. दुसरा प्रकार आहे संपूर्ण अलवचिक मागणी. आता लवचिकच्या उलट, हे फरक स्पष्ट करताना सुद्धा तुम्हाला हे उपयोगाला येईल. अलवचिक म्हणजे काय? न बदलणारी, म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे? 0, 0. किमतीमध्ये किती शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही, तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी म्हणतात. हे पण नाव लक्षात ठेवा, ताठर, कडक. की किंमत बदलते पण मागणी मात्र अजिबात बदलत नाही, म्हणून 0 लवचिकता आहे. आता आपण त्याचं उदाहरण पाहूया. किमतीत 20% घट झाली तरी मागणीत कोणताही बदल होत नाही. म्हणजे किंमत बदललेली आहे 20%, उदाहरणार्थ 20% बदलली किंमत, पण मागणी मात्र किती? 0. काहीही बदल होत नाही. मागणीची किंमत लवचिकता बरोबर सूत्र लिहायचा, मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतला शेकडा बदल. मागणीतला शेकडा बदल 0, किमतीतला शेकडा बदल 20, पण याचं उत्तर किती येणार आहे? 0. म्हणजेच काय? तर मागणी बदलत नाही. म्हणून मागणीची किंमत लवचिकता हे सूत्र आहे शॉर्ट मध्ये चिन्हांच्या सहाय्याने दिलेले आहे. पर्सेंटेज डेल्टा म छेद पर्सेंटेज डेल्टा क. म म्हणजे मागणी, क म्हणजे किंमत. आलं लक्षात? म्हणून मागणीची किंमत लवचिकता किती येणार आहे? 0. पायी ते आत्ता उदाहरण घेतलं ते 0/20 बरोबर किती येणार आहे? 0. म्हणून मागणीची किंमत लवचिकता आहे 0. व्यवहारात ही परिस्थिती कमी प्रसंगी आढळते, खूप कमी आढळते अशी प्रसंगी, ही म्हणजे अशी उदाहरणं कमी आहेत. त्याचं उदाहरण पाहू. मीठ आणि दुधाला असलेली मागणी. किंमत कमी झाली काय, जास्त झाली काय? मागणी बदलत नाही, म्हणून मिठाची मागणी कशी असते? अलवचिक, न बदलणारी. आता त्यावरून आपण वक्र कसा तयार होईल ते पाहूया. अगदी संपूर्ण लवचिकच्या उलटा वक्र, संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र. आता हे नाव लक्षात घ्या. अ आणि क्ष अक्षावर घ्यायची मागणी नग संख्या, अ आणि य अक्षावर घ्यायची इथे किंमत, हे लक्षात घ्या. आता पहा, वक्र हाय हा म म तो कोणत्या अक्षराला समांतर झाला? तर य अक्षराला समांतर झाला. आले लक्षात? मग आता याचं स्पष्टीकरण द्यायचं आपल्याला. के अ पासून क ही मूळ किंमत आहे, लक्षात घ्या. इथे क मूळ किंमत आहे. त्यावेळेला पाहूया आपण, असं लंब टाकलं, मागणी अ पासून ब इतकी कायम आहे. आलं लक्षात? मग आता किंमत कमी झाली, क 1 झाली, की तुटक रेषेने दाखवू, तरी पण मागणी तेवढीच आहे. किंमत वाढली, क 2 झाली, तरी पण मागणी तेवढीच आहे. म्हणून वक्र हा म म क्ष अक्षाला य अक्षाला समांतर बनतो. लक्षात आलंय का? संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र कोणत्या अक्षाला समांतर आहे? तर य अक्षाला. हा म म मागणी वक्र, मी काढते, म मागणी वक्र हा अ आणि य अक्षाला समांतर आहे. या दोन समांतर रेषा आलं लक्षात? म्हणून इथे इलेस्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे? 0. 0 लवचिकता आहे. त्याचं स्पष्टीकरण लिहायचं. आकृतीत दर्शविल्याप्रमाणे म म मागणी वक्र य अक्षाला समांतर असतो. तो आपण काढलेला आहे य अक्षाला समांतर. अ क किमतीस अ म ही मागणी आहे. आपण पाहिलं ना, अ पासून क किमतीपर्यंत अ म इतकी मागणी आहे. किमतीमध्ये अ क 1 अ क 2 असे बदल झाले तरी मागणीत काही बदल होत नाही. म्हणजे किंमत वाढली काय आणि किंमत कमी झाली काय, मागणी तेवढीच आहे, त्यात बदल झालेला नाही. याला म्हणायचं संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र. आणि लक्षात घ्या की हे फरक स्पष्ट करताना सुद्धा तुम्हाला हेच लिहायचंय. दोन्ही बाजूला व्याख्या लिहायची, अर्थ आणि आकृती काढा किंवा स्पष्टीकरण लिहा तरी सुद्धा चालू शकेल. म्हणजे संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र क्ष अक्षाला समांतर असतो आणि आकृती काढायची. संपूर्ण अलवचिकचा य अक्षाला समांतर असतो, आकृती काढायची. वस्तुनिष्ठ प्रश्नही तयार होतात, दीर्घ प्रश्नातही हे उपयोगाला आहे आणि तुम्हाला फरक स्पष्ट करतानाही उपयोगाला येईल ही माहिती. तिसरा प्रकार अतिशय सोपा, एकक लवचिक मागणी. एक म्हणजे एक. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे? 1 किंवा 1. त्याचा अर्थ समजून घ्या. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकेच वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण असेल तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी म्हणतात.
म्हणजे जेवढी किंमत बदलली तेवढीच मागणी बदलेल. त्याचं उदाहरण पाहू. किमतीत 50% घट झाली तर मागणीत 50% वाढ होते. म्हणजे किंमत आणि मागणीतला बदल कसा आहे? सारखा आहे. सूत्र: मागणीची किंमत लवचिकता बरोबर अंशस्थानी मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. आपण किमती टाकूया. किंमत लवचिकता बरोबर 50% मागणीतला बदल 50% किमतीतला बदल, त्याचं उत्तर 1 येईल. म्हणून लवचिकता किती आली इथं? 1. एक लवचिकतेचा अर्थ असा होतो की मागणीत जेवढा किमतीत जेवढा बदल झालेला आहे तेवढाच मागणीमध्ये बदल झालेला आहे, असा त्याचा अर्थ होतो. हा झाला एकक लवचिकतेचा प्रकार. आता त्यावरून आपण आकृती काढूया. एकक लवचिक मागणीचा वक्र काढूया. अ आणि क्ष अक्षावर घ्यायची आहे मागणी नग संख्या, य अक्षावर घ्यायची आहे किंमत. आणि आता इथे आकृतीत दाखवायचं आपल्याला की अ पासून क इतकी जेव्हा किंमत होती, क इतकी किंमत होती त्यावेळेला मागणी ब इतकी होती. किंमत क पासून क1 कमी झालेली आहे, मागणी लगेच ब1 पर्यंत वाढलेली आहे. पहा इथं किंमत कमी झाली, इथं मागणी वाढली. पण पहा हे चौकोनाचं अंतर सारखं घ्यायचं, म्हणजे दोन्हीचा बदल सारखा घ्यायचा. पहा मी पुन्हा दाखवते की हा जो बदल आहे, किंमत क पासून क1 इतकी कमी झाली तर मागणी ब पासून ब1 इतकी वाढली, म्हणून हा म वक्र बनतोय. तो दाखवतो इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड 1 किती आहे? 1 लवचिकता. आकृती काढताना समान काढायची. कशा अर्थाने समान काढायची? सारखं अंतर दाखवायचं की हा चौकोन आणि हा चौकोन सारखा आला पाहिजे. म्हणजे क1 मधला अंतर आणि ब1 मधला अंतर सारखं दाखवायचं, तेव्हा अशी समानतेने आकृती येईल. आलं लक्षात? एक लवचिकता इथे आहे. म्हणजे काय? किमतीतला बदल आणि मागणीतला बदल समान आहे. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे क1 किमतीतील बदल आहे, ब1 मागणीतील बदल आहे. आलं लक्षात? हा मागणीतला बदल आहे आणि हा किमतीतला बदल आहे. हे दोन्हीही बदल एकसारखे असल्याने समान आहेत. मागणी वक्र एकक लवचिक मागणी वक्र दर्शवतो किंवा एकक लवचिकता दर्शवतो. तो आयताकृती परिवलयाचा असतो, म्हणजे समान असं थोडस झुकलेला, त्याला आयताकृती परिवलयाचा. हा वस्तुनिष्ठ प्रश्न पण येऊ शकतो. आयताकृती परिवलयाचा वक्र कोणता असतो? तर तो आहे एकक लवचिक. एकक लवचिक याचा अर्थ किमतीमध्ये जेवढा बदल होतो तेवढाच मागणीमध्ये बदल होतो. समान बदल असणार हे उदाहरण. आले लक्षात? आता चौथा प्रकार पाहूया आपण, जास्त लवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड कशी आहे? ग्रेटर दॅन 1 म्हणजे एकापेक्षा जास्त. हे चिन्ह लक्षात ठेवा. एकापेक्षा जास्त हे चिन्ह. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते, म्हणजे किमतीतील बदलापेक्षा जास्त प्रमाण मागणीचं असतं, तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी म्हणतात. जास्त लवचिक. त्याचं उदाहरण पाहू. किंमत 50% घटल्यास मागणीत 100% वाढ होते. म्हणजे पहा, किमतीतला बदल 50%च आहे, कमी आहे, पण मागणीमध्ये मात्र 100% बदल झाला. सूत्रामध्ये पाहूया आपण. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. हे सूत्र लिहायचंच प्रत्येक वेळेला आणि त्यात किमती टाकू. मागणीची किंमत लवचिकता बरोबर आपण काय म्हटलं? मागणीत 100% बदल झाला, पण किंमत मात्र 50% बदलली. हे जर गुणोत्तर सोडवलं तुम्ही, हे 0 0 गेला, 5 1 5, 5 2 10, तर उत्तर किती येतं? 2. 2.0 म्हणजे 2. म्हणून इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे याची? तर 1. आले लक्षामध्ये? जास्त लवचिकता. एकापेक्षा इथे 2 उत्तर आलंय म्हणजे काय? तर लवचिकता कशी आहे? जास्त. किमतीमध्ये 50%च बदल झाला, मागणीमध्ये 100% बदल झाला. याचा अर्थ लवचिकता कशी आहे? जास्त. किमतीला जास्त प्रतिसाद दिलेला आहे मागणीने. हे उदाहरण आणि चिन्ह लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला समजेल. आता आपण यावरून आकृती काढूया. जास्त लवचिक मागणी वक्र. मागणी नग संख्या घ्यायची आहे, अ आणि क्ष अक्षावर किंमत घ्यायची आहे, य अक्षावर ही नावं विसरू नका. पण आता पहा इथे
अ पासून क किंमत आहे. पहिल्यांदा क किंमत पाहू आपण. क क किंमत होती त्यावेळेला मागणी होती ब. लक्षात आलं, हे ब मागणी होती. आता किंमत क 1 पर्यंत कमी झाली. इथे क 1 किंमत झाली त्यावेळेला मागणी ब1 झाली इतकी. आता पहा, क 1 पर्यंतचं अंतर थोडं आहे, पण ब पासून ब1 पर्यंतच किती जास्त आहे. लक्षात आलं. म्हणून हा वक्र असा बनतोय, पा पसरट, असं जस काय पसरल्यासारखा म मागणी वक्र बनतो. तो काय दाखवतो, तर इलेस्टिसिटी ग्रेटर दॅन 1, एकापेक्षा जास्त लवचिकता. एकापेक्षा जास्त लवचिकता का आहे, तर पुन्हा एकदा पहा की आकृतीमध्ये लक्षात ठेवा हे की हे चौकोन छोटा आहे, कोणता, किमतीच्या बाजूचा, आणि हा चौकोन जो आहे मागणीच्या बाजूचा खूप मोठा आहे, म्हणून लवचिकता जास्त आहे. लक्षात आलं. आकृती काढताना अशी काढा, पसरट होईल. तुम्ही जर हे अंतर कमी घेतलं इथे तर मग आकृती चुकेल, ती एकक लवचिकतेवर जाईल. आले लक्षामध्ये. म्हणून आकृती काढताना काय करायचं आहे, तर हे क पासून क 1 पर्यंतचं अंतर थोडं आहे आणि ब पासून ब1 पर्यंतचं अंतर हे जास्त आहे. हे मागणी जास्त आहे आणि किंमत कमी. किंमत 50%च बदलली, पण मागणी मात्र इथं 100% बदलली. आले लक्षामध्ये. आणि मग म हा पसरट मागणी वक्र बनतो. स्पष्टीकरण लिहायचं. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे ब1 हा मागणीतील बदल क1 किमतीतील बदलापेक्षा जास्त आहे. आपण सांगितलं की हा बदल जास्त आहे आणि हा बदल कमी आहे. त्यामुळे मागणी वक्र लवचिक मागणी दर्शवतो. लवचिक या प्रकारात मागणी वक्र पसरट असतो, असा पसरत जातो. लक्षात. हा झाला जास्त लवचिक मागणी वक्र. आता दुसरा याच्या उलट येणार कमी लवचिकचा. पाचवा शेवटचा प्रकार आहे कमी लवचिक मागणी. आपण चौथा जास्त लवचिक पाहिला, हा कमी लवचिक त्याच्या उलट प्रकार. इलेस्टिसिटी ऑफ डिमांड लेस दॅन 1 म्हणजे एकापेक्षा कमी. हे सूत्र लक्षात ठेवलं की तुमच्या सगळं लक्षात येईल. जेव्हा किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते, म्हणजेच किमतीतला बदल जास्त होतो आणि मागणीतला बदल कमी होतो, तेव्हा त्याला कमी लवचिक मागणी म्हणतात. त्याचं उदाहरण पाहू. किमतीत 50%ने घट झाल्यास मागणीत 25%ने वाढ होते. म्हणजे पहा, किमतीतला बदल 50%, मागणीतला फक्त 25%. सूत्र: मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतला शेकडा बदल. मागणीची किंमत लवचिकतेमध्ये सूत्रामध्ये आपण किमती टाकू. पहा, इथे मागणीतला बदल किती आहे, हा 25%, तो अंशस्थानी घेतला. इथे किमतीतला बदल किती आहे, 50%, तो छेदस्थानी घेतला. आता 25 एक 25 आणि 25 दुने 50, म्हणजेच 1.1/2 म्हणजेच किती, तर 0.5. आलं लक्षात. म्हणजे एकापेक्षा कमी लवचिकता, एकापेक्षा कमी आली. ही एक नाही, एकापेक्षा कमी आली, अर्धी लवचिकता आली. येतंय लक्षामध्ये. म्हणजेच काय, तर किमतीमध्ये जास्त बदल झाला, त्या मानाने मागणीत कमी बदल झालेला आहे. आपण आता याचं आकृती पाहूया. आपण कमी लवचिक मागणीचा वक्र. मागणी नगसंख्या घ्यायची, अक्षावर य अक्षावर किंमत घ्यायची. हे नाव विसरायचे नाहीत. पाहूया आपण. क इतकी मूळ किंमत होती, अ पासून क पर्यंत किंमत होती, त्यावेळेला आपण पाहूया ब इतकी मागणी होती. आता किंमत क पासून क1 पर्यंत कमी झालेली आहे आणि मागणी ब पासून ब1 वाढलेली आहे. पहा, आता हा चौकोन कमी आहे छोट्या अंतराचा आणि हा मोठ्या अंतराचा आहे. म्हणजेच काय, तर किमतीतला बदल जास्त आहे हा आणि मागणीतला बदल कमी आहे. मी परत दाखवते. पहा, हा किमतीतला बदल चौकोन मोठा आहे आणि हा मागणीतल्या बदलाचा चौकोन छोटा आहे. लक्षात येत आहे. म्हणजेच काय, क हे अंतर जास्त आहे आणि ब1 हे अंतर कमी आहे. तीव्र उताराचा वक्र बनतो म पासून तर म पर्यंत. हे पहा, असा हा जास्त उताराचा, जस काय घसरगुंडी जास्त वेगाने जाते खाली. पहा पुन्हा एकदा, म आणि म हा जास्त उताराचा वक्र बनतो, हा खाली उतरणारा. म्हणून इलेस्टिसिटी ऑफ डिमांड लेस दॅन. इलेस्टिसिटी ऑफ डिमांड कशी आहे, किंवा मागणीची किंमत लवचिकता एकापेक्षा कमी.
आकृतीत दर्शवल्याप्रमाणे ब ब एक हा मागणीतील बदल क क एक या किमतीतील बदलापेक्षा कमी आहे. म्हणजे पहा, ब ब एक हे कमी आहे आणि क क एक हे जास्त आहे. म्हणून म म हा मागणी वक्र कमी लवचिक मागणी दर्शवतो, म्हणून तो कमी लवचिकता दर्शवतो. हा मागणी वक्र तीव्र उताराचा असतो, तीव्र उताराचा मागणी वक्र आहे. आकृती काढताना मात्र हे अंतर जास्त आणि हे अंतर कमी ठेवा. अशा प्रकारे मागणीच्या किंमत लवचिकतेचे हे 5 प्रकार आहेत. यावर तुम्हाला उपक्रम पण दिलेला होता, हे करून पहा म्हणून. खालील वस्तूंच्या मागणीची लवचिकता कशी असेल, किती असेल त्याची नोंद घ्या. सौंदर्य प्रसाधने लवचिक, औषधे अलवचिक, शाळेचा गणवेश अलवचिक, एअर कंडिशनर्स किंवा वातानुकूलित लवचिक, अशा प्रकारचा असेल. आता तुम्हाला हे करून पहा म्हणून पण तक्ता दिलेला आहे पुस्तकामध्ये. या 5 आकृत्यांच्या वरूनच घेतलेला आहे. अनुक्रम नंबर, मागणीच्या लवचिकतेचे मूल्य, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आणि त्याचं स्पष्टीकरण, हे पण तक्ता जरी लक्षात ठेवलं तरी सगळं लक्षात राहील. क्रमांक 1 इथे किती दिलेले आहे, आता उत्तर पण मी भरून घेतलेले आहे तिथं. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड शून्य लवचिकता आहे. म्हणजे काय, त्याला संपूर्ण अलवचिक मागणी म्हणतात. लवचिकतेचा प्रकार कोणता आहे, संपूर्ण अलवचिक. मग तिथे स्पष्टीकरण द्यायचं, किमतीतील शेकडा बदलाचा मागणीवर कोणताही परिणाम होत नाही. म्हणजे किंमत बदलली तरीही मागणी बदलत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच वक्र कोणत्या अक्षाला समांतर राहील, तर य अक्षाला. दुसरा प्रकार, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे, 1 किंवा 1, त्यालाच एकक लवचिक मागणी असं म्हणतात. म्हणजेच काय, तर किमतीतील प्रमाणशीर बदला इतकाच मागणीतील बदल असतो. म्हणजे किमतीतला बदल आणि मागणीतला बदल समान, 50-50% सारखं दोन्ही पण. नंतर तिसरा प्रकार पाहिला आपण, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे, ग्रेटर दॅन 1, म्हणजे अधिक लवचिक मागणी, एकापेक्षा जास्त. म्हणजेच किमतीतील प्रमाणशीर बदलापेक्षा मागणीतील बदल जास्त असतो. लवचिक म्हणजे काय, किंमत 25%च बदलली पण मागणी मात्र 50% बदलली, असा अर्थ. चौथा प्रकार, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड लेस दॅन 1, म्हणजेच कमी लवचिक मागणी. म्हणजे काय, तर किमतीतील प्रमाणशीर बदलापेक्षा मागणीतील बदल कमी असतो. किंमत जास्त बदलते, मागणी कमी बदलते, असा त्याचा अर्थ. पाचवा प्रकार आहे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड अनंत, सिग्माचं चिन्ह आहे हे. संपूर्ण किंवा अनंत लवचिक मागणी. किमतीत अल्पसा किंवा शून्य बदल झाला असता मागणीत अनंत बदल होतो. किमतीमध्ये थोडा बदल पण मागणीमध्ये मात्र प्रचंड बदल होतो. असं हे 5 प्रकार लक्षात ठेवायचे आहेत. आता पहा, या एकाच पानावर मी 5 आकृत्या घेतल्या, तुम्हाला दिसतायत का स्पष्ट? असं स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही वहीच्या एका पानावर अशा छोट्या छोट्या 5 आकृत्या काढा आणि या 5 आकृत्यांचं स्पष्टीकरण लक्षात ठेवायचं आणि मग लिहायचंय. हे इथे समजून घेतलं तर तुम्हाला जमेल. पहिला वक्र आहे संपूर्ण लवचिक मागणी वक्र. इथे लक्षातच ठेवायचं की तो म म हा आडवा वक्र आहे आणि तो अक्षाला समांतर असतो. तो काय दर्शवतो, तर अनंत लवचिकता दर्शवतो तो. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड अनंत, सिग्मा. त्याच्या उलट दुसरा प्रकार आहे संपूर्ण अलवचिक मागणी वक्र. किमतीमध्ये बदल झाला तरी पण हा मागणी वक्र बदलत नाही, किंवा म हा मागणी वक्र आहे, मागणी कायम आहे. हा य अक्षाला समांतर असतो. हे एकमेकांच्यात फरक स्पष्ट करायला पण येतात, संकल्पनेमध्ये पण येतात आणि मोठ्या प्रश्नात तर येतातच. नंतरचा प्रकार आहे एकक लवचिक. एकक लवचिक याचा अर्थ काय, तर किमतीतला बदल आणि हा मागणीतला बदल सारखा दाखवायचा आणि परिवलयाचा वक्र तयार होतो, हा म. चौथा प्रकार आहे जास्त लवचिक मागणी. जास्त लवचिक म्हणजे काय, तर क क हा किमतीतल्या बदलाचा चौकोन छोटा काढायचा आणि हा मागणीतल्या बदलाचा चौकोन जो आहे तो मोठा काढायचा. असा पसरट मागणी वक्र बनतो म. आणि त्याच्या उलट फरक स्पष्ट करायला दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध येतील. तर हा किमतीतला बदल जास्त दाखवायचा आणि हा मागणीतला बदल कमी दाखवायचा. कमी लवचिक मागणी एकापेक्षा, आणि एकापेक्षा जास्त, ही एकापेक्षा जास्त, ही एकापेक्षा कमी. अशा पद्धतीने जर तुम्ही वक्र काढले तुमच्या एका पानावर, अशा प्रकारे 5 वक्र काढायचे मनाने, म्हणजे तुम्हाला नक्कीच हे सोपं जाईल. अजिबात कठीण नाहीये.
हा पहिला प्रकार संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र, संपूर्ण अलवचिकचा. एकमेकांच्या विरुद्ध आहेत म्हणून लक्षात ठेवायचे ते कशी विरुद्ध आहेत ते. आणि एकक लवचिकतेचा एक स्वतंत्र प्रकार आहे, तो तर काय दोन्हीतला बदल सारखा, किमतीतला पण आणि मागणीतला पण. आणि जास्त लवचिक मध्ये आकृती काढता, लवचिक याचा अर्थ मागणीतला हा बदल जास्त ठेवायचा, मोठा चौकोन काढायचा. आणि इथे कमी लवचिक मध्ये किमतीतला मोठा चौकोन काढायचा. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवून आकृत्या काढायची प्रॅक्टिस केली आणि सूत्र लक्षात ठेवलं तर तुम्हाला अजिबात हे कठीण जाणार नाही. आणि अशा प्रकारेच तुम्ही सराव करा मोठ्या प्रश्नांचा. आलंय लक्षात? सगळ्या आकृत्यांचा असाच सराव करायचा. आणि जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे आकृती काढणं आवश्यक आहेच. आकृती काढणं टाळायचं नाही. आलंय लक्षामध्ये? आपण आता अशा प्रकारे जे मोठे प्रश्न आहेत 8 गुणांच्यासाठी दीर्घ प्रश्न, या प्रश्नांची तयारी करून घेत आहोत. मुलांना समजलंय का? ठीक आहे. आता भेटूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अभ्यासासाठी. आणि रेकॉर्ड व्हिडिओ आहेत, त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा हे व्हिडिओ युट्यूबवर जाऊन पाहिल्यास तुम्हाला आणखी फायदा होऊ शकतो. ओके, बाय बाय.